सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने प्रचंड प्रतिसाद मिळाला। माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अबकी बार 75 पारचा नारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण 102 जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे। काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, तटकर साहेब, सोलापूरचे संपर्क मंत्री भरणे साहेब, त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या आदेशानुसार 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये सोलापूर महापालिकेतील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्ष कार्यालयामध्ये भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। त्यानुसार 3 दिवस आम्ही लोकांनी अर्ज करावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। आज त्याचा पहिला दिवस, या पहिल्या दिवशी जवळपास 122 लोकांनी इच्छुकांनी आज अर्ज भरलेले आहेत। उद्या आणि परवा असं अजून 2 दिवस या ही अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील। भाऊ, खरं तर कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कारण भाजपकडून विमानसेवा असेल, पाण्याचा प्रश्न आहे, ज्याचे या टेंडर देखील जाहीर केलेला आहे, असे मुद्दे घेऊन ते समोर जातात। आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रामुख्याने, काय सांगू? सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या ज्या घटना घडलेल्या त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं ह्यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये। पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल, रोजगाराचे प्रश्न असतील, मूलभूत सुविधा असतील, त्या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत। स्वबळाचा नारा जो आहे तो आपल्याकडून यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे। भाजप देखील त्यासाठी तयार आहे, मात्र वरिष्ठांकडून जो निर्णय येईल ते आम्ही मान्य करू। आपली कशा पद्धतीची तयारी असणार आहे? सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब या गेल्या 15 वर्षांना आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये 102 ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास 75 पारचा नारा दिलेला होता। आणि त्याच आदेशानुसार आम्ही सध्या 102 ठिकाणी तयारी करत आहोत। तशा पद्धतीने आम्हाला चांगल्या प्रचंड असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। उमेदवाराचे इच्छुक सुद्धा आमच्याकडे प्रचंड प्रमाणात येत आहेत। ह्याच्यानंतर जर काही कुठल्या घटना घडणार असेल किंवा त्या संदर्भात चर्चा असेल ते अण्णासाहेब बनसोडे यापुढे बोलतील। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तसा प्रयोग सोलापूरमध्ये करण्यासाठी काय मानसिकता आहे का? वरिष्ठ लेवलने जो निर्णय होईल त्या धर्तीवर आम्ही सगळं सोलापूर शहरातील काम करू। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।